एक रोज एक गधे ने सरे राह कह दिया, एक रोज एक गधे ने सरे राह कह दिया, तुम जैसे आशिकों से तो आशिक हूं मैं बड़ा। यादों की बाज़गश्त ना यादों का सिलसिला, होता नहीं गधों में कोई यार सर फिरा, मर जाए जो गधा तो वो होती नहीं सती, मजनू कोई गधा है ना लैला कोई गधी। एमपी का वो गधा हो कि यूपी का वो गधा, पंजाब का गधा हो कि दिल्ली का वो गधा, सागर कुम्हार का हो कि धोबी का वो गधा, पंडित का वो गधा हो कि मुफ्ती का वो गधा। 100 बोलियां हैं आपकी हिंदुस्तान में, ढेचू हमारी एक है सारे जहान में। हम भी तो अपनी अलग अलग भाषाओं को लेकर लड़ाइयां लड़ते रहते हैं, मगर देखिए इत्तेफाक भाईचारा हमें कहां मिल रहा है। आइए मैं एक और कवि, मराठी के कवि को आवाज दे रहा हूं, रमेश आराख। आइए जानते हैं, उन्हें सुनते हैं, उन्हें समझते हैं। जनाब रमेश आराख साहब। डॉक्टर साहेबांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देऊन एक मतला आणि 2 शेर, त्यानंतर गझल सादर करतो। घराचा जीर्ण डोलाराच अवघा खिळखिळा दिसतो, घराचा जीर्ण डोलाराच अवघा खिळखिळा दिसतो। बहुत अच्छे। घराचा जीर्ण डोलाराच अवघा खिळखिळा दिसतो, बहुदा कारभारिया घराचा वेंधळा दिसतो। क्या बात है, क्या बात है। बहुदा कारभारिया घराचा वेंधळा दिसतो, तिरंगा काळजामध्ये फडकला यामुळे नाही, तिरंगा काळजामध्ये फडकला यामुळे नाही, इथे रक्तामध्ये भगवा कुठे हिरवा निळा दिसतो। बहुत अच्छे, बहुत अच्छे। क्या बात है, क्या बात है। तिरंगा, धन्यवाद। तिरंगा काळजामध्ये फडकला यामुळे नाही, तिरंगा काळजामध्ये फडकला यामुळे नाही, इथे रक्तामध्ये भगवा कुठे हिरवा निळा दिसतो। अरे वाह 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 वाह, बहुत अच्छे, बहुत अच्छे आराख साहब, बहुत अच्छे। मनातील जात आणि धर्म जर का नष्ट केले तर, क्या बात है। मनातील जात आणि धर्म जर का नष्ट केले तर, मला मोमीनपुऱ्यामध्ये सुरक्षित मावळा दिसतो। क्या बात है, क्या बात है। धन्यवाद। बहुत अच्छे, बहुत अच्छे। मनातील मोमिनपुरा अच्छा बांधा आपने उसमें। मोमिनपुरे का जवाब नहीं बोले। हाँ, मुझ पे थोड़े से पत्थर भी आए ये जब लिखा था तब, लेकिन मैंने समझा के बोला। इस तरह तो होता है इस तरह के कामों में। मनातील तो आते हैं ना। जात आणि धर्म जर का नष्ट केले तर, मनातील जात आणि धर्म जर का नष्ट केले तर, मला मोमीनपुऱ्यामध्ये सुरक्षित मावळा दिसतो। धन्यवाद। आणि आता गझल सादर करतो जी मला इथे म्हणायची आहे। जिथे जिथे संकटे मला भेटण्या येऊन बसली होती, जिथे संकटे मला भेटण्या येऊन बसली होती, ध्येय गाठण्यासाठी तेथे वाट गवसली होती, जिथे संकटे मला भेटण्या येऊन बसली होती, ध्येय गाठण्यासाठी तेथे
वाट गवसली क्या बात होती. है. कारण नव्हते तरी फुगामी विकत घेतला होता. कारण नव्हते तरी फुगामी विकत घेतला होता. विकत घेतला होता. विकणाराच्या सोबत छोटी मुलगी दिसली होती. क्या बात है. विकणाराच्या सोबत छोटी मुलगी दिसली होती. चिमण्यांसाठी नव्या योजना नवीन नव्हत्या काही. चिमण्यांसाठी नव्या योजना नवीन नव्हत्या काही. नवीन नव्हत्या काही. वाटायाला फक्त गिधाडे नवीन बसली होती. क्या बात है. क्या बात है. वाह 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 वाह. चिमण्यांसाठी नव्या योजना नवीन नव्हत्या काही. नवीन नव्हत्या काही. वाटायाला फक्त गिधाडे नवीन बसली होती. शेर आहे का. कोण्या जाती साठी अथवा धर्माविरुद्ध नाही. कोण्या जाती साठी अथवा धर्माविरुद्ध नाही. धर्माविरुद्ध नाही. न्यायासाठी शिवबांनी तलवार उपसली होती. न्यायासाठी शिवबांनी तलवार उपसली होती. जखमी करण्यासाठी हल्ली सुरी वापरत नाही. जखमी करण्यासाठी हल्ली सुरी वापरत नाही. सुरी वापरत नाही. मजला जखमी करायला ती केवळ हसली होती. धन्यवाद. जखमी करण्यासाठी हल्ली सुरी वापरत नाही. सुरी वापरत नाही. मजला जखमी करायला ती केवळ हसली होती. रान फुलांच्या कळ्या इथे दररोज कुणी कुस्करते. रान फुलांच्या कळ्या इथे दररोज कुणी कुस्करते. दररोज कुणी कुस्करते. गुलाब कुस्करला गेल्याने आग धुमसली होती. रान फुलांच्या कळ्या इथे दररोज कुणी कुस्करते. गुलाब कुस्करला गेल्याने आग धुमसली होती. दगडांच्या आंघोळीसाठी दूध ओतले जेथे. दगडाच्या आंघोळीसाठी दूध ओतले जेथे. दूध ओतले जेथे. तिथे माणसे पाण्यासाठी का सुसली होती. धन्यवाद. दगडाच्या आंघोळीसाठी दूध ओतले जेथे. दूध ओतले जेथे. तिथे माणसे पाण्यासाठी का सुसली होती. शेवटचा शेर. शहरामधुनी येणाऱ्या एसटीला पाहून रडते.
शहरामधुनी येणाऱ्या यस्तीला पाहून रडते, यस्तीला पाहून रडते. फक्त मुलाच्या भेटीसाठी माय तरसली होती. शहरामधून येणाऱ्या यस्तीला पाहून रडते, यस्तीला पाहून रडते. फक्त मुलाच्या भेटीसाठी माय तरसली होती. जिथे संकटे मला भेटण्या येऊन बसली होती. ध्येय गाठण्यासाठी तेथे वाट गवसली होती. धन्यवाद.